निवडणुकीचे निकाल अगदीच काही तासावरती येऊन ठेपलेले आहेत. आपल्याबरोबर आरपीआयचे निमंत्रक ॲडव्होकेट मंदार जोशी सर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि एकंदरीतच त्यांना काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेणार आहोत. एकंदरीतच निकाल अगदीच काही तासावरती येऊन ठेपलेले आहेत. प्रत्येक माध्यमांनी आपापले एक्झिट पोल देखील दाखवून झालेले आहेत. एकंदरीतच कसं वातावरण वाटतंय, कुठेतरी धाकधूक आहे? हे आपण बघताय निकाल तर सगळ्यांनी 300, 350, 370, परंतु मला वाटतंय निकाल पूर्णपणे बरोबर नाहीयेत. कारण निकाल जे असणार आहेत ते अबकी बार 400 पार असणार आहेत. हा देखील पोलिंगचा जो अंदाज आहे. आणि मोदीजींनी जे सांगितलंय की अबकी बार 400 पार का, तर भारत देशाच्या विकासासाठी 400 पार, भारत देशाच्या सर्वांगीण समृद्धीसाठी 400 पार, महिलांच्या विकासासाठी 400 पार, उद्योजकांसाठी 400 पार, बेरोजगारांना नोकरी मिळवण्यासाठी 400 पार. आणि हा जो अजेंडा आहे, गेल्या आपण काँग्रेसच्या कालावधीत पाहिलं की त्याच मुद्द्यांवर इलेक्शन लढली जात होती. रस्ता, पाणी, वीज, लाईट ही कामं राज्य सरकारची आहेत. केंद्र सरकारची कामं देशाची आंतरराष्ट्रीय बाजारात पत सुधारणं, आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये भारताचा दबदबा निर्माण होणं, आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतातून रोजगारच्या संधी उपलब्ध होणं. आणि हे प्रश्न आता मोदीजी स्वतः आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सर्व इंडियाच्या घटक पक्षांना सोबत घेऊन करतायत. मग त्यामध्ये आदरणीय रामदासजी आठवले साहेब असोत. आपण बघताय की आदरणीय रामदासजी आठवले साहेबांनी खांद्याला खांदा लावून संपूर्ण देश पिंजून काढलाय. सर्व जनता ही जाती धर्म विसरून केवळ विकासाच्या मागे उभं राहून नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातले 400 पार करायला सगळे सज्ज आहेत. आणि आपण बघताय की थोडंसं जे अंदाज जे आहेत ते बरोबर अंशतः चुकलेत, करेक्शन करायला लागेल. थोडंसं 400 पार उद्या नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच. एकंदरीतच बघायला गेलं तर मग कुठेतरी काँग्रेसने देखील पुण्यामध्ये स्ट्रॉंग उमेदवार दिल्याचे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे एकंदरीतच जो फेस सर्व जनतेमध्ये फेमस आहे असा एक चेहरा त्यांनी पुढे आणल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. काय वाटतं, पुण्यात कशी लढत झाली? नाही, रवींद्र धंगेकर आमचे चांगले मित्र आहेत. लढत म्हणण्यापेक्षा प्रचार चांगला झाला. लढत काय झाली हे उद्या कळेल आपल्याला. परंतु लोकांचा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासावर त्या लोकांचा भरोसा आहे. पुण्यात जी कामं झाली आपण बघतोय की मेट्रो सारखी, आपण गेल्या अनेक वर्ष मेट्रो आपल्याकडे कधी यायला पाहिजे, मेट्रो आपल्याकडे 10, 15, 20 वर्षापूर्वीच यायला हवी होती. परंतु काँग्रेसच्या कालावधीमध्ये कधी विकासाला चालना मिळाली नाही, कधी कुठल्याच गतिमान योजना मिळाल्या. आपण बघतोय की आता एक मेट्रो होते. आता कालच आपण पाहिलं की हिंजवडीच्या दरम्यानची पहिली मेट्रोचा हे डबे पुण्यात आलेले आहेत. आणि हे जे विकास कामं आहेत, आपण म्हणतोय की डबल इंजिन, तसं ट्रिपल इंजिन. इथला खासदार जर का मोदीजी पंतप्रधान असेल तर पुण्याचा विकास होईल. पुणेरी जनता ओळखतीये. आणि मागच्या वेळेस झालं, कसबा झाला, पण सारखं कसबा होणं काही हे नाही. एखादा बायफ्लूक मी म्हणलं आमचे मित्र आहेत, बायफ्लूक निवडून येऊ शकतात, परंतु सारखं नाही. आमचा लोकांचा कामावर विश्वास आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आम्ही सगळ्यांनी महायुती म्हणून जोरदार प्रचार केलाय. आमची आत्ताच सांगतोय खासदार मुरलीधर मोहोळ यांचं उद्या आम्ही मोठ्या प्रमाणात जल्लोषात स्वागत करणार आहे. आणि आपण बघतोय की मुरलीधर मोहोळ गेले म्हणजे महापौर असताना करोनाच्या कालावधीत त्यांचं काम, इतर त्यांची कामं, स्वच्छ चारित्र्य, अशा बाबतीतलं मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुणेकर जनता नक्कीच मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवेल आणि मोठ्या प्रमाणात त्यांना निवडून लोकसभेत पाठवतील. शेवटचा प्रश्न आता, साधारणतः कितीचा लीड घेऊन मुरल्यांना निवडून येते? आपण बघतोय आमचं तर लीड तर आम्ही तर म्हणतच होतो की आदरणीय गिरीश भाऊ बापटांना श्रद्धांजली व्हायची असेल तर गिरीश भाऊ बापटांच्या लीडपेक्षा एक मत जास्त देऊन मुरली अण्णाला आपण खासदार केलं पाहिजे. परंतु लीडची आपण म्हणतो असं लीडपेक्षा आज आम्ही विचार काय करतो की आमच्या डोक्यात लीड हा विषयच नाही. आम्ही आत्ताच परवाच मिटिंग झाली, त्यात आदरणीय मुरली अण्णांनी सांगितलं की आपल्याला पुण्यासंदर्भातल्या योजना काय आहेत, पुण्यासाठी काय आणायला लागेल, पुण्यातले ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, पुण्यातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी काय करायला लागेल, हे विकासाचे प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे. आणि निवडून आल्यानंतर तुम्हाला दिसेल एक डायनॅमिक, एक यंग, एक डोक्यात योजना, एक कल्पकता असलेला तरुण खासदार मुरलीधर मोहोळ या पुणेकर नक्कीच निवडून देतील. आणि उद्या आपल्याला बघायलाच मिळेल संपूर्ण देशभर जल्लोष होणार आहे. जसं राम जन्मभूमीचं मंदिर, रामललाचं मंदिर झालं त्या दिवशी जसा देशभर साजरा झाला, तसाच हा दुसरा क्षण असणार आहे लोकशाहीचा पवित्र उत्सव. आणि या उत्सवामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. आणि अबकी बार 400 पार, मुरली अण्णा फिक्स खासदार.